भगवंत तिष्ठे भावभक्त देखोनिया. दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे सेलेविणी. सज्जन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. नामयाची जनी सवेवेची शेणी. धर्मा घरी पाणी वाहे झाडी. नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. गवळ्याचे घरी अंगे गाई वळी. द्वारपाळ बळी द्वारी झाला. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. अंबऋषीचे सोशी गर्भवास. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला पाडीवार. घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी. पुंडलिकासाठी अजोनी तिष्ठत तुका म्हणे मात. धन्य त्याचे उंच नीच काही नेणे भगवंत. तिष्ठे भावभक्त देखो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवत भक्तीविषयी अंतःकरणातला विश्वास दृढ होण्याकरता, कारण तुका म्हणे ऐसे तुका म्हणे नेले वाहुनी विमानी. मीही ऐकोनी विश्वासलो. तुकोबाराय म्हणतात की ज्या वेळेला हे मी ऐकलं की भगवंतानी त्या दोघांनाही विमानात बसवून वैकुंठाला नेलं आणि मग देवावर माझा काय झाला विश्वास बसला. असा देवावर विश्वास ज्यांच्या कथेमुळं ज्यांच्या चरित्रामुळं जे ऐकल्यामुळं मानवाच्या अंतःकरणातला दृढ होतो, निर्माण होतो, वृद्धिंगत होतो आणि परमार्थाला पुरेसा होतो, अशा प्रकारची ज्यांची ज्यांची चरित्र आहेत तुकोबारायांनी या अभंगामध्ये अगदी एका एका चरणामध्ये दोघांच्या चरित्राचा काय केलेला आहे निर्देश केलेला आहे. थोडक्यात अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात की भगवान भक्ताच्या प्रेमाकडे पाहतो आणि जिथं भक्त दिसेल, प्रेम संपन्न भक्त दिसेल, भगवान तिथं उभा राहतो. तिष्ठे भाव भक्त देखोनिया. भाव भक्त देखोनिया तिष्ठे. भावानी युक्त, भावानी संपन्न अशा प्रकारचा भक्त दिसला रे दिसला की परमात्मा तिथून हलत नाही. त्या ठिकाणी तो उभा राहतो. उभा राहतो. कुठं तो भक्त असावा आणि पुन्हा भावसंपन्न भक्त असावा. प्रेम संपन्न, विश्वास संपन्न अशा प्रकारचा भक्त असावा. तिथं परमात्मा लुब्ध होतो, गोंडा घोळीत राहतो, तिथं उभा राहतो. मग श्रीमंत असला तर नाही, तो तिष्ठे नाही. श्रीमंताकडे तिष्ठे नाही, कलाकाराकडे तिष्ठे नाही, विद्वानाकडे तिष्ठे नाही, सत्तावानाकडेही तिष्ठे नाही. भाव भक्त देखोनिया तिष्ठे. बस देवाला तो स्वतः गुणवंत आहे पण तरीही गुणवंताकडे तिष्ठत नाही, हे विशेष आहे. बरे तुकोबारायांनी इथं विठ्ठल म्हटलं नाही, राम म्हटलं नाही, कृष्ण म्हटलं नाही, हरी म्हटलं नाही, नारायण नाही म्हटलं. इथं कोण काय म्हटलंय भगवंत म्हटलंय. भगवंत विशेष असला पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी. तो स्वतः भगवंत आहे. भग शब्दाचा अर्थ आहे उत्कृष्ट गुणांनी संपन्न. वंत म्हणजे संपन्न. आणि कशाने वंत तर भग. भग म्हणजे जगामध्ये जे गुण आहेत त्या गुणामध्ये जे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे गुण आहेत,
ज्या एकाही गुणाची थोडीही एखाद्यावर कृपा झाली तर मनुष्य जग प्रसिद्ध होतो, जगाला हवा हवासा वाटतो. अशा प्रकारचे जे गुण आहेत त्यामध्ये 6 मुख्य गुण आहेत आणि या 6ही श्रेष्ठ गुणांनी जो संपन्न असतो त्याला काय म्हणतात? भगवंत म्हणतात. आणि सर्वसाधारण असा नियम आहे व्यवहारामध्ये, जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगोळवाने. ज्याला ज्या क्षेत्रातलं काहीही माहिती नसतं त्याला त्याच्याविषयी आपुलकी नसते, त्याला ते उग कसं तरी वाटतं राणीचे राहुळा नेल्या. पण जो ज्या क्षेत्रातला व्यक्ती असतो त्या क्षेत्रातल्या दुसऱ्या व्यक्तीविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये एक आगळा वेगळा भाव असतो. विद्वान विद्वानाला समजून घेतो, गायक गायकाला समजून घेतो, वादक वादकाला अभिनय करणारा असेल तर अभिजात जो अभिनयकार आहे त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी एक आदरभाव असतो, आपुलकी असते. त्याला अपवाद आहे देव. वास्तविक हा गुणवंत आहे, भगवंत आहे. आणि म्हणून भगानी युक्त असलेल्या माणसाविषयी याच्या अंतःकरणामध्ये काय असायला पाहिजे? आदर असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे, आपुलकी असायला पाहिजे, तो आपला वाटला पाहिजे. याच तसं नाहीये. हा गुणवंत असूनही याची आपुलकी कोणाच्या ठिकाणी आहे? भावभक्त. भावभक्त हा विशेष आहे या ठिकाणी. तर तुकोबाराय म्हणतात की भगवंत भावभक्त देखोनिया तिष्ठे. परमात्मा भगवंत म्हणजे भगानियुक्त. 6 प्रकारचे भग सांगितलेले आहेत: यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. याला भग म्हणतात. आणि या भगाने जो संपन्न आहे तो भगवंत अशा प्रकारचा आहे. असा पांडुरंग परमात्मा. असा कोण आहे? पांडुरंग आहे. 6ही गुण परिपूर्ण जर कुणाच्या ठिकाणी असतील तर ती पांडुरंगाच्याच ठिकाणी आहेत. ज्याच्या ठिकाणी आहे त्याला काय म्हणावं? पांडुरंग म्हणावं. जगात हे गुण नाहीत असं नाही, पण परिपूर्ण नाहीत. आणि थोडे आहेत तेही एका ठिकाणी सगळे नाहीत. परकड कोठे काही, कोठे काही, एक आहे एक नाही. कुठं यश असतं वैराग्य नसतं, यश असतं तर वैराग्य नसतं, वैराग्य असतं तर ज्ञान नसतं, ज्ञान असलं तर औदार्य नसतं, औदार्य असलं तर ऐश्वर्य नसतं, ऐश्वर्य नसलं तर श्रेय असते. अशा प्रकारचे ऐश्वर्य असेल तर श्रेय नसते. असं कुठं काही असतं. पण भगवंताच्या ठिकाणी हे 6ही गुण पूर्णत्वाने अशा प्रकारे ठेवलेले आहेत. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. अशा प्रकारचा पांडुरंग परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. देवाच्या ठिकाणी हे पांडुरंगाच्या ठिकाणी 6ही गुण आहेत. 6ही अशा प्रकारचे गुण आहेत. यश त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून आपलं काम पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर कामाला आरंभ करण्यापूर्वी पांडुरंगाचं मनामध्ये काय करावं? स्मरण करावं, चिंतन करावं महाराज. कारण जिथं पांडुरंग आहे तिथं यश आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानीतिर्मतिर्मम. त्याच्या पळून जाण्यात सुद्धा यश त्याच्याकडेच आहे. काल यवनाने पूर्ण मथुरेला काय दिला? वेढा दिला. 1 करोड सैन्य घेऊन आलेला होता महाराज तो. आणि कारण काहीच नाही व त्याला खुमखुमी होती युद्ध करायची. आणि त्याच्याबरोबर काही युद्ध करून स्वतःचा नाश करून घ्यायला कुणीही तयार नव्हतं. त्यांनी नारदाला विचारलं,
नारदाला वाटलं याचं लयच टरटर व्हायला लागलंय, त्याच्या कोणाच्या पोटात काही गडबड वगैरे होत असेल तर नारद औषध देतात. तेवढं नारदाने काम काय केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. म्हटलं आहे ना, तुला जर लयच खुमखुमी असेल युद्धाची तर तुझा कंठ जिरवणारा आहे. कोण आहे? म्हटलं कोण आहे? मी मथुरेला जाय, कृष्ण आहे त्या ठिकाणी, कृष्ण. आणि म्हणून तो आला. 17 भार हरवला ज्या जरासंधाला, तोही सैन्याची तयारी घेऊन पुन्हा 18व्या वेळेला मथुरेवर स्वारी करायच्या तयारीच आहेत. देवाला वाटलं हे काय हो आता, हे कदरून गेले ना मथुरेची माणसं. रोजच भांडणं, रोजच भांडणं, रोजच भांडणं. जरी यांचाच विजय होत असला तरी सारखीच कटकट. भगवंतानी समुद्राकडून 99 वर्षाच्या कराराने जागा भाडे तत्वावर घेतली. विश्वकर्माला सांगून त्या ठिकाणी द्वारकेची निर्मिती केलेली आहे. आणि मायेला सांगून मथुरेतले सगळेचे सगळे झोपेत असतानाच उचलून द्वारकेत नेऊन ठेवले महाराज. विशेष हा होता की भगवंताच्या इच्छेनं मायेनं अशी काही त्यांची बुद्धी फिरवली की त्यांच्या हे आपण नवीन शहरात आलो हे बी कोणाच्या लक्षात नाही. त्यांना वाटलं इथंच आपण कायमचं राहतो. काय विशेष आहे महाराज मायेचा. आणि यांनी वेळा दिलेला. तिथून निरोप पाठवला की कृष्णाला म्हणावं तुला युद्धाकरता मी ललकारतोय. यांनी निरोप पाठव केलं, ठीक आहे बा, युद्ध करण्याची तुला खुमखुमी असेल तर मी तुझी इच्छा पूर्ण करतो, पण त्याच्याकरता बाकीचं सैन्य मारायची काय गरज आहे? तुला युद्ध करायचंय, तुझ्या खात खजवायला लागलेले आहेत, तर तुझं आणि माझं दोघांचंच युद्ध होईल, द्वंद्व युद्ध होईल. त्याला तर अतिशय आनंद झाला. तो म्हणे मान्य आहे मला. आणि मग त्यांनी एवढा निरोप पाठवला की तू ज्याही शस्त्रानं युद्ध करायला करशील त्या शस्त्रानं मी युद्ध करीन. सकाळी निघालं तर शस्त्र फिस्त्र काय झालं, नुसतं शाल अंगावर टाकून निशस्त्र, रथ नाही, बरोबर सैन्य नाही, काय नाही. आश्चर्य वाटलं त्यालाही. शत्रुदारामध्ये असं सैन्य उभा आहे आणि हा एकटा निशस्त्र बाहेर निघतोय. जातीवंत योद्धा आहे, भीती नावाची वस्तूच नाही त्याला. तोही योद्धाच होता. त्याने सांगितलं तू जर द्वंद्व युद्ध म्हणजे निशस्त्र नुसतंच कुस्ती खेळायची तुझी इच्छा असेल तर मी तसंच तयार आहे. त्यांनी महाराज रथावर उडी टाकली, दिली शस्त्र फिस्त्र टाकून. कृष्णाने सांगितलं मी तुझ्या बरोबर द्वंद्व युद्ध करायला तयार आहे, पण इथं तुझं सगळं सैन्य आहे, मी सगळे दरवाजा बंद केलेला आहे. असं एकांतामध्ये जाऊ आपण, जिथं दुसरा कोणीही मदतीला धावून येणार नाही. ते म्हणे मान्य, चल म्हणे, चल. थोड्याशा अंतरावर थांब ना म्हणे, आता बरं आहे ना, लांब गेला ना ते. नाही रे बाबा, मी तुझ्या बरोबर काय मी युद्ध करणार आहे, पळव. आणि तो लागला पळायला. ते म्हणे आता तुला मी पळू देईन का? अरे बाबा मी नाही, मी काय तू एवढं मोठं मी कस काय युद्ध करून नेलो गुलवीत गुलवीत महाराज त्याला. पळाला देव, घाबरून पळाला. रणछोड. तो हसत मागं पळायचा, तो हसत मागं पळायचा. न्याला एका गुहेमध्ये आणि कापरासारखा पेटला. म्हणजे पळून गेला तरीही यशाने कुणाच्या गळ्यात माळ घातली? कृष्णाच्याच गळ्यामध्ये माळ घातली. याला म्हणतात यश. यश महाराज, यश जीवनामध्ये हवं असेल तर देवाला अंतःकरणामध्ये साठवावं. ज्याच्या अंतःकरणात देव साठवला गेलेला आहे त्याचं जीवन यशस्वी जीवन आहे, सफल जीवन आहे. साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. अशा प्रकारचं यश. श्री म्हणजे लक्ष्मी, त्याला सोडून दुसरीकडे राहणं शक्यच नाहीये. हे ऐका, यशश्री औदार्य परमात्म्याच्या ठिकाणी अतुलनीय अशा प्रकारचं औदार्य. बाप औदार देव अपरिमित. असा
सगळ्या गुणांनी 6 गुणांनी संपन्न असणारा हा पांडुरंग परमात्मा, पण तो भावयुक्त भक्त पाहिला की तो श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे हा कसलाच विचार करत नाही. तिथं राहतो, तिष्ठे, नुसता राहत नाही, उभा राहतो. स्थातिष्ठती म्हणजे राहणं नाही. वसवस्ती म्हणजे राहणे आणि स्थातिष्ठती म्हणजे उभा राहणे. उभा राहतो, दक्ष राहतो. कशा करता? त्याची सगळी कामं करण्याकरता. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी, न सांगताना त्याच्या घरची कामं करतो. आणि मग ही कामं करत असताना तो श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे लौकिक दृष्टीनं याच्याकडे परमात्मा पाहत नाही. उंच नीच काही नेणे, भगवंत उंच नीच काही नेणे, भावभक्त देखोनिया तिष्ठे. अशा प्रकारचा तुकोबारायांनी सिद्धांत मांडले. त्याला साक्षी पुरावे म्हणून, उदाहरण म्हणून पुढचे 12 चरण दिलेले आहेत. 12 चरण, एका चरणामध्ये 2-2 उदाहरण आहेत. पहिलं उदाहरण पहिलं अशा प्रकारचं आठवलेलं आहे तुकोबारायांना. दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दासी पुत्र विदुराच्या, कण्या भक्षी. दासी पुत्र असणारे विदुर, विदुराचं नाव घेतलेलं आहे. तुकोबारायांनी घेतले महाराज. ते तुकोबारायांना संताविषयी, भक्ताविषयी, साधकाविषयी अपार अंतःकरणामध्ये आदर आहे, प्रेम आहे, आवड आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना, त्यांचे गुणगान करत असताना, त्यांची सेवा करत असताना तुकोबाराय खूपच खुश अशा प्रकारचे प्रसन्न दिसतात, प्रसन्न. आणि जे भक्त आहेत तुकोबाराय या अभंगामध्ये त्यांची नामावली अशा प्रकारची गातायत. आणि तुकोबारायने विदुराचं, यावरूनच विदुराचा अधिकार लक्षात येतो. विदुर किती श्रेष्ठ आहेत, भगवंताचे कसे भक्त आहेत हे यावरून लक्षात येतं की तुकोबारायांनी भक्ताच्या मालिकेत पहिलं त्यांचं नाव घेतलेलं आहे. वास्तविक विदुर द्वापार युगात झालेले आहेत. आरंभ कृतयुगापासून होतोय. देवाचे कृतयुगातही भक्त झाले, त्रेतायुगातही झालेले, द्वापार युगातही झाले, कलियुगातही झाले. पण कालाचा क्रम मोडून तुकोबारायांच्या डोळ्यासमोर जे भक्त उभा राहिलेले आहेत त्याच्यात पहिला नंबर कोणाचा आहे? विदुर काकाचा आहे. विदुर विदुर विदुर. कोण आहेत विदुर? विदुरांचा कालावधी अर्थातच द्वापार युगाचा आहे. द्वापार युगाच्या शेवटच्या याच्यामधला आहे. तुकोबारायांनीच म्हटलेलं आहे की विदुर हे दासी पुत्र आहेत. यादवाच्या नाही, आपल्या यांच्यामध्ये भारताच्या वंशामध्ये शंतनू पराक्रमी राजा होऊन गेला. गंगेशी या करारावर त्याचं लग्न झालं की गंगेनं जे काही करेल त्याच्यात त्याने आडवं यायचं नाही, विचारायचंय नाही असं तो का करतेस, आणि तिला आडवायचं नाही. ज्या दिवशी तो असं करेल म्हणजे हा करार मोडेल, म्हणजे त्या दिवशी घटस्फोट. पुन्हा कोर्टात जायचा काही संबंध नाही. म्हणजे ते असं बॉन्डवरच कोर्टातच लिहून घेतलं तिनं. यांनी बी सह्या केल्या. झालं. मग काय काही केलं नाही तिनं. आता गंगा देवीच असल्यामुळं, स्वर्गातलीच असल्यामुळं अतिशय सुंदर आणि सगळ्या सर्व गुणांनी काय होते,
संपन्न होती. शापामुळे त्याला या मृत्यूलोकामध्ये काही वर्ष राहावं लागणार होतं, म्हणून तिनं शंतनूंना स्वीकारलेलं आहे. शंतनू ही शापितच होता. मला सांगायचं, तिनं काही नाही करायचं, पोरग जन्मलं की गंगेत नेऊन टाकून द्यायचं. मला 7 पोरं अशा प्रकारची काय केली तिनं, गंगेत सोडलेली आहेत. सगळ्या राज्यात चर्चा आहे की राज्याला भावी राजा मिळणार का, आणि ही काय आई आहे का. मुलाकरता आई स्वतः मृत्यूला सामोरी जाते अशी किती काही उदाहरण आहेत. माणसाचीच आहे असं नाही, पशु पक्ष्याची सुद्धा आहेत. आणि ही स्वतः माता असून जन्मलेल्या मुलाला गंगेत नेऊन सोडते, आणि त्या मुलाचा राजा पिता असून तो तिला विचारित सुद्धा नाही. ही चर्चा राजालाही वाटायला लागली, आता किती दिवस पोरं होणार आहे, पोरगाच नाही झाला तर आपल्या वंशाचं काय होणार आहे. म्हणून 8व्या वेळेला त्यांनी अडवलं. अडवल्यानंतर मग तिने सांगितलं, ठीक आहे, पण तू करार मोडला. करार मोडल्यामुळं तुझा माझा संबंध संपलेला आहे. या मुलाला मी नाही नदीत सोडत, पण याला पूर्ण शिक्षण वगैरे करून योग्य बनवून तुझ्याकडे आणून देईन. म्हणून ती त्या 8व्या पोराला घेऊन गेलेली आहे. देवव्रत अशा प्रकारचं तिनं त्याचं नाव ठेवलेलं आहे. आणि परशुरामाकडून त्याला सगळ्या धनुर्वेदाचं शिक्षण दिलेलं आहे. सगळ्याच बाबतीत त्याला परिपूर्ण केलेलं आहे. आणि मग तरुण 16 वर्षाचा असताना गंगा त्याला घेऊन आलेली आहे. म्हणजे त्यांनी आपल्या धनुर्विद्येनं म्हणजे बाणाने गंगेचं पाणी अडवलंय. बाणाचं धरण तयार केलं आणि गंगेचा प्रवाह अडवला. त्याच वेळेला हा शंतनू फिरायला आलेला, आणि पाहिलं तर गंगेचा प्रवाह आडला गेलेला आहे. त्याला आश्चर्य वाटलेलं आहे. वरती जाऊन पाहतोय तर या कुणी अशा प्रकारचा धनुर्धर आहे, कुमार आहे, आणि त्याने अडवलेला आहे. मग तितक्यात गंगा ही प्रगट झालेली आहे. तिनं परिचय करून दिला. भीष्माला बापाच्या पायावर घातलेलं आहे आणि सांगितलं की सांभाळा याला. मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे याला सगळ्या अंगाने योग्य अशा प्रकारचं बनवून दिलेलं आहे देवव्रताला. गंगा निघून गेलेली आहे. देवव्रत भीष्म म्हणजे शंतनू बरोबर आला. राजा होता. काही दिवस गेल्यानंतर हा शिकारीला गेला आणि तिथं त्या आईला पाहिलं याने, मत्स्यगंधेला. योजनागंधानंतर तिचं नाव होतं, अर्थात सत्यवती. अतिशय सुंदर होती, कारण ती ही अप्सरेचीच काय होती, पोरगी होती. तिच्यावर तिचं मन बसलेलं आहे. तिला मागणी घातली. ती म्हणे, मला कशी काय घालता तुम्ही मागणी, माझ्या बापाकडे जा तुम्ही. तिच्या बापाकडे गेलेला आहे. नावाडी तो. त्याला कोणी ज्योतिषाने तिची हस्तरेषा पाहून सांगितलेलं होतं की ही काय होणार आहे, राणी होणार आहे, राणी. आणि याच्या मुलगा हा राजा बनणार. झालं. राजाने मागणी घातल्यानंतर त्याला आनंद झाला. तो म्हणे, मला माहिती होतं की आज ना उद्या तुम्ही येणारच आहात. मला खूप आनंद आहे तुमच्या प्रस्तावाचा. आनंदाने मी माझी कन्या तुम्हाला द्यायला तयार आहे. पण काय म्हटले, माझी एक अट आहे. काय अट आहे? माझ्या मुलीच्या मुलाला तुम्हाला राजा बनवावं लागेल. तुमच्या नंतर तुमचा उत्तराधिकारी जर माझ्या मुलीचा मुलगा होणार असेल तर मी आनंदाने तुमच्या बरोबर सत्यवतीचा विवाह करून देतो. आता त्याचा तरुण मुलगा आहे, भीष्म आहे, सर्व गुणांनी संपन्न आहे, आणि परंपरेप्रमाणे हे उत्तराधिकारी तो आहे. युवराज म्हणून त्याला घोषितही अशा प्रकारचं केलेलं आहे राजाने. आणि कसं काय वचन देणार याला? त्यांनी दिलं सोडून तिचा नाद. आता नाद सोडून दिला, पण मनाने सोडला.
ते नुसतं येऊन बघत बसायचं लांबून, ते नाव चालवायची तिला. आणि ते चिंतेनं असं टीबी झाल्यासारखं झालं. भीष्माला समजेना गेलं की बापाची तब्येत खराब कशामुळे. वैद्याला विचारलं, वैद्याने सांगितलं शारीरिक रोग नाही, यांना शारीरिक रोग नाही, मानसिक रोग आहे. काय अशी चिंता आहे बा, काय राजा आहे, मानसिक रोगाचं काय कारण आहे. भीष्मा देवव्रतासारखा मुलगा आहे, उत्तराधिकारी, अतिशय शूर राजा आहे, आणि काय आहे नेमकं. मग त्याच्या सारथ्याला विचारलं, सारथ्याने अडेवेळे घेऊन राजाने सांगायचं. पण सांगितलं मग की दिवसभर त्या नावेकडे पाहत बसतात. मग भीष्माच्या लक्ष, आणि मग बापाच्या विरहित तो तिच्या बापाकडे गेला. दाशरथ नाव होतं मला त्याचं. आणि त्याच्या पोरीला अर्थात सत्यवतीला मागणी घातली. कोणाकरता? बापा करता. जगातलं उदाहरण हे पहिलंच. पोरा करता बाप मागणी घालतात अशी तर घरोघर अशा प्रकारचे उदाहरण आहे, पण बापा करता पोराने मागणी घातली. अति महत्वाकांक्षी असणं हे कसं घातक आहे याच्यातलं हे उदाहरण आहे. मर्यादेपेक्षा फाजील अशा प्रकारच्या अपेक्षा वाढवल्या तर त्या विनाशाला कशा कारणीभूत होतात, त्याचं हे जिवंत उदाहरण. मग त्यांनी तेच सांगितलं की तुमचे वडीलही आले होते, त्यांनी मागणी घातली होती, त्यांना जी मी अट घातली तीच मी तुमच्या समोर ठेवतो. म्हणले काय अट? त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीचा मुलगा हा उत्तराधिकारी झाला पाहिजे, आणि ही अट घातल्यानंतर राजे निघून गेलेले आहेत. भीष्माने सांगितलं बरोबर आहे, कारण त्यांना हे वचन देण्याचा अधिकारच नाही, कारण त्यांनी अगोदरच उत्तराधिकारी म्हणून मला घोषित केलेलं आहे. आता पुन्हा तो तुमच्या नातवाला कसं काय बसवू शकणार आहे राजावर. म्हणून त्यांचं बरोबर आहे, पण हे वचन मी देतो, मला अधिकार आहे ते वचन देण्याचा, कारण उत्तराधिकारी मी आहे. आणि मी तुला वचन देतो की मी मरेपर्यंत गादीवर बसणार नाही, हिच्या मुलाला गादीवर बसवेन. पण आता फाजीलच ते, किंवा तशी देवाची इच्छा म्हणा. त्यांनी सांगितलं आता तुम्ही माझ्या मुलीचा विवाह तुमच्या वडिलाबरोबर करणार, विवाहाला योग्य तुम्ही झालेले आहात, आज ना उद्या तुमचाही विवाह होणार आहे, आणि दोघांची संतती जवळजवळ सारख्या वयाची असणार. तुम्ही नाही गादीवर बसले, पण उद्या तुमची पोरं भांडतील की आमचा बाप गादीचा अधिकार आहे, त्यांनी प्रतिज्ञा केली असेल नाही बसायचं, आम्ही थोडी प्रतिज्ञा केलेली आहे, आम्ही गादीचे वारसदार आहे. आणि मग तरीही माझ्या मुलीच्या मुलाला गादी मिळणार नाही. मरच त्यावेळेला मग भीषण प्रतिज्ञा त्यांनी केली, आजन्म मी काय राहीन, ब्रह्मचारी राहीन, विवाहच करणार नाही तर मुलं होण्याचा प्रश्न नाही, आणि मुलंच झाली तर नाही तर कोण भांडणार आहे, कोण अशा प्रकारचा गादीवर हक्क सांगणार आहे. झाली ती प्रतिज्ञा. मग त्यांनी मुलीला त्यांच्या बरोबर दिलं, तिला आणलेलं आहे, दोघांचा विवाह झालेला आहे. पण मग दोघालाही पश्चाताप व्हायला लागला की बापालाही वाटलं की आपल्याकरता मुलांनी स्वतःच्या आयुष्याचा बळी दिला. त्या सत्यवतीपासून शंतनूला 2 मुलं झालेली आहेत. थोरल्याचं नाव चित्रांगद आहे आणि धाकट्याचं नाव विचित्रवीर्य आहे. ते चित्रांगदा गंधर्वाबरोबर युद्ध झालं आणि तो युद्धात मारला गेला. त्याच्यामुळं मग राजगादीवर विचित्रवीर्याला बसवलं गेलं. शंतनू ही आयुष्य झाल्यामुळं तोही गतप्राण झालेला आहे. तेवढ्यात
काशी राजाच्या 3 कन्याचं स्वयंवर ठेवलं गेलं. भीष्मानी आपल्या पराक्रमाने तिन्ही सगळ्या राजे लोकांना हरवून त्या तिन्ही मुलीला विचित्र वीर्याकरता आणलेलं आहे. त्यापैकी थोरली जी आंबा होती तिनं सांगितलं, माझं अगोदरच प्रेम शाल्व राजावर बसलेलं, मी त्याच्या गळ्यात माळ घालण्याचा निश्चय केलेला होता. मग आदराने तिला शाल्वाकडे पाठवलेलं आहे. तिच्या 2 मुलीचा अर्थात अंबिका आणि अंबालिका या दोघींचा विवाह विचित्रवीर्याबरोबर केलेला आहे. काही दिवस गेल्यानंतर त्यालाही काही कोणचा रोग झाला कोणास ठाऊक आहे, ते मेलं. महाराज भारताचा वंशच राहिला नाही ना. चित्रांगद मेला, विचित्रवीर्य मेला, शंतनू मेला. जो आहे त्यांनी आजीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली. आता सत्यवती घाबरली आणि तिच्या लक्षात आलं की हे सगळं कोणामुळे झालेलं आहे? आपल्या बापाच्या महत्वाकांक्षेमुळे झालेलं आहे. मग खूप शोक केला. शेवट भीष्माला तिनं सांगितलं, धर्मतेने सांगितलं, मी प्रतिज्ञा, क्षत्रियाचा प्रतिज्ञेमध्ये प्राण असतो. माता मला तू प्रतिज्ञा मोडायला सांगू नको, मी मोडणार नाही. मग काय करायचं? मग शेवट सत्यवतीचा विवाहाच्या पूर्वी पराशर ऋषीपासून तिला एक मुलगा झालेला, ज्याचं नाव काय आहे? व्यास आहे. व्यासांना बोलावलेलं आहे आणि व्यासांना आज्ञा केलेली आहे की या भरत वंश चालवण्याकरता तुझ्या नियोग शक्तीनं तू या दोघींना पुत्र दे. मातेची आज्ञा त्यांनी मान्य केली आहे. पण व्यासांनी सांगितलं की सध्या मी अनुष्ठान करतोय, माझं रूप भयंकर आहे, राजकन्यांना सहन होणार नाही, 1 वर्षाचा अवधी दे. सत्यवतीनं सांगितलं माझ्याकडे नाही वर्ष 1, मला माहिती नाही मी किती दिवस आता जगणार आहे ते. तेव्हा तो या वंशाला दीपक देणं हे माझं कर्तव्य आहे आणि तो कशाही स्थितीत आहे त्या स्थितीत दे. ठीक आहे. अंबिकेला ज्या वेळेला पाठवलं त्याच्याकडे त्यांचं रूप पाहून महाराज ती घाबरली आणि तिने डोळे झाकलेले आहेत. व्यासाने सांगितलं, माता मला पाहिल्यानंतर घाबरून हिनं डोळे झाकलेले, तिला मुलगा होईल, ताक शक्तिमान बुद्धिमान होईल, पण आंधळा होईल. तिला दुःख झालेलं आहे, आंधळ्याला काय करू म्हणे घेऊन मी. मग दुसरीला अर्थात अंबालिकेला पाठवलं. तिनं डोळे तर नाही झाकले पण घाबरून कावरी बावरी पांढरी पडली. पुन्हा व्यासाने सांगितलं हिला मुलगा होईल, आंधळा तर होणार नाही, पण ही पांढरी पडली मला पाहून, त्यामुळं तो पांढरा होईल आणि म्हणजे अल्पायू होईल. ठीक आहे म्हणले, अजून एकदा तो माझ्यावर उपकार कर, मला एक पुत्र दे. पुन्हा अंबिकेला सांगितलेलं आहे. अंबिका पुन्हा काही व्यासाकडे जायला तयार झालेली नाही. मग तिनं आपल्या दासीला पाठवलेलं आहे. दासीनं अत्यंत आदराने व्यासांचा सत्कार केलेला आहे. आणि मग व्यासांनी सांगितलं की हिच्या अगोदरी सर्व गुण संपन्न अशा प्रकारचा धर्मात्मा मुलगा जन्माला येईल, पण तो दासीचा पुत्र राहील, क्षत्रिय नाही राहणार. अशा प्रकारे मग या तिघींना 3 मुलं झालेली आहेत. हा दासी पुत्र, त्याचं नाव काय ठेवलं गेलेलं आहे? वेदोर. वेदोर, दासी पुत्र वेदोर. पण हा महान भगवत भक्त पूर्वीचाच भक्त होता. हा साक्षात यमराजाचा अवतार. यम धर्मालाच दुसरं नाव काय आहे? यम अशा प्रकारचं आहे. आणि भगवंताचे जे मुख्य 12 भक्त आहे त्यामध्ये यम आहे. धर्मम भागवतम भटाह असं म्हटलेलं आहे. तर 12 भागवत आहेत, त्यामध्ये यमधर्म हा एक भागवत आहे. भगवंताचा भक्त आहे म्हणून तर भक्ताची वाट पाहत होतो. यमधर्म वाच पाहे निरंतर, पाहे नित्य काळ, काय जोडून या कर. प्रसंग असा झाला,
आणि मांडव्य ऋषी आश्रमामध्ये ध्यानस्थ आहेत. आणि ज्या राज्याच्या जंगलामध्ये ते ध्यान आश्रम करून राहत होते त्या राज्यामध्ये अलीकडे चोऱ्या जास्त वाढल्या होत्या. जंगलामधून जाणाऱ्या येणाऱ्याला ते डाकू लुटीत होते आणि रोजच तक्रारी येत होत्या. म्हणून विशेष मोहीम राजाने राबवली. प्रधानांनी सैनिकाला व्यापाऱ्याची अशा प्रकारची रूपं दिले, त्यांच्याजवळ दागदागिने दिलेले आहेत आणि त्या जंगलातून पाठवलेले आहे. डाकूंनी त्यांना अडवलं. अडवल्याबरोबर सैनिकांनी हत्यारं काढले आणि मग हल्ला चढवला त्यांच्यावर. त्यांच्याकडून सामान घेतलेलं डाकू घेऊन पळाले. पण त्यांच्याही लक्षात आलं की हे कोण आहेत, सैनिक आहेत. मग आपण काही जास्त वेळ पळू शकत नाहीत, हे आपल्याला गाठणार हे पाहिलेलं आहे. आश्रम पाहिला. आश्रमात घुसले, नमस्कार केलाय, सांगितलं महाराज आम्ही व्यापारी आहोत आणि हे डाकू आम्हाला लुटण्याकरता आमच्या मागं लागलेले आहेत. हा माल आहे आमच्याजवळ, हा तुम्ही कुठंतरी लपवून ठेवा आणि आम्हाला पळायला काय सांगा, वाट सांगा. आता त्यांना दया आली, त्यांना काय माहिती यांचं. त्यांनी सांगितलं ठेवा मागच्या खोलीमध्ये, मागच्या दरवाज्यातून जा पळून जंगलामध्ये. ते ठेवलं सामानाने गेले. हे ते पाहत होते की यांची चर्चा झाली आणि हे इथून सटकले म्हणून. व्यापाऱ्याच्याच वेशात पण सैनिक होते ते तिथं आलेले आहेत. त्यांनी चौकशी केली, म्हटले चोर कुठं आहेत, त्यांचं सामान कुठं आहे. ते म्हणे चोर, आम्ही राजाचे सैनिक आहोत, आता समोर माल घेऊन पळाले ते चोर आहेत, कुठं आहेत ते. त्यांनी सांगितलं चोर तुम्ही आहे का ते सांगत होते चोर तुम्ही आहेत, तुम्ही म्हणता चोर ते आहेत. त्यांनी सांगितलं बाकीचं काही नाही आहे, माल कुठं आहे आणि चोराला कुठं लपवलेला आहे तो. त्याने काही सांगितलं नाही. बघा बघा म्हणे घ्या झाडात आश्रमाचा. आता ते निघालं सगळं मटेरियल त्या आश्रमामध्ये. त्याने महाराज हे चोर काही सापडले नाही, ते जंगलात मागच्या दाराने पळून दिले. त्यांना वाटलं की हा चोराचा साथीदार आहे. साधूचा वेश घेऊन या ठिकाणी चोरांना मदत करणार आहे. त्यांना पकडलं आणि दुसऱ्या दिवशी राजाच्या समोर उभं केलं महाराज. आता ते राजाच्या समोर पूर्वी न्यायदानाचं काम राजाच करत असे आणि मग ते पोलीस कस्टडी आणि फिस्टडीचा संबंधच नव्हता. केस समोर आली की लगेच काय व्हायचा, निर्णय निकाल दिला जायचा. राजाने विचारलं अरे तुम्ही हे साधूला कशा करता आणलं पकडून. मग त्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं महाराज हा साधू नाही, साधूच्या वेशामध्ये चोर आहे चोर. आणि मग सगळी हकीकत सांगितली त्यांनी. हा माल याच्याकडे निघालेला आहे, यांनी चोरांना पळून जाण्याला मदत केली. राजाने विचारलं का रे हे खरं आहे का, हा माल तुझ्या आश्रमात निघाला का. त्यांनी सांगितलं हो. तू चोरांना पळून जाण्याकरता मदत केली का. त्यांनी सांगितलं ते काय खोटं बोलतील, मदत केली पण पुढचं सांगणार ते. त्याच्या पुढचं त्या राजाने काही ऐकलंच नाही. ते म्हणे चोरच असता तर फक्त हातपाय तोडले गेले असते, पण साधू वेशामध्ये चोराला तो मदत केलेली आहे. म्हणजे साधू म्हणून लोकांना तुमच्यावर श्रद्धा ठेवतात आणि तुम्ही लोकांच्या चोऱ्या करत आहात. हा हत्येपेक्षाही महान गुन्हा आहे. साधूचा वेश घेऊन लोकांच्या श्रद्धेचा विश्वासाचा घात करणं हा एखाद्या प्राण्याच्या घातापेक्षाही भयंकर अशा प्रकारचं पाप आहे. आताच्या आता याला सुळावर द्या. कारण लोकांच्या श्रद्धेचा याने काय केला, दुरुपयोग अशा प्रकारचा केलाय, दुरुपयोग केलाय. महाराज आपण लोकांनी श्रद्धा ठेवावी या लायकीचे नसो तर त्या वेशात राहू नये. आणि वेशात असेल तर दुसऱ्याच्या श्रद्धेवर आघात होईल. कारण सगळी जीवनाची वाटचाल कशावर चालत असते, श्रद्धेवर. एखाद्याची श्रद्धा जर आपल्यामुळं नष्ट झाली तर फारच मोठा त्याच्या जीवनात त्याला
अंधकार पसरेल आणि त्या अंधकाराला कारणीभूत आम्ही होऊ. अशा व्यक्ती शुळावर देण्याच्या लायकीच्या असतात. त्यांनी शुळावर देण्याचा त्याला दंड ठोकलेला आहे. याने काही तक्रार केली नाही. गावाच्या बाहेर शुळे म्हणजे असा खंबा आणि त्याला अनकुजीदार अशा प्रकारचं वर टोप केलेलं, त्याच्यावर तो बसवला की वजनानेच तो शूळ त्याच्या शरीरामध्ये घुसून मनुष्य तात्काळ मरत असे. अशा प्रकारची ती शिक्षा. आणि यांना शुळावर दिलं गेलं महाराज. आता हे तपस्वी होते. तपश्चर्येच्या सामर्थ्यामुळे शूळ त्यांच्या शरीरामध्ये काही घुसला नाही, काही मर्यादेपर्यंत घुसला. त्याच्यामुळं प्राण निघून गेला नाही. दुसऱ्या दिवशीपर्यंत ते जिवंत राहिले. काही साधू तिथून जात असताना त्यांनी ओळखलं मांडवी ऋषी. आणि मग तिथल्या लोकांनी त्या मुख्य सेनाधिकाऱ्याला सांगितलं, त्यांनी प्रधानाला सांगितलं, त्यांनी राजाला सांगितलं. मग सगळाच गोंधळ झाला. राजा धावत आला. त्यांनी त्यांना काढलेल्या क्षमा मागायला लागला. महाराज, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही का बरं सांगितलं नाही? ते म्हणे, तुला मी दोषी समजतच नाही, तू माझी क्षमा मागण्याचं काही कारण नाहीये. अशा प्रकारचा जोही अपराध करेल त्याला ही शिक्षा तू जी दिली ती बरोबरच आहे. तू काही सर्वज्ञ नाहीस. मी तुझा अपराध मानत नाही, पण ही शिक्षा मला ज्यांनी भोगायला लावली त्या धर्माचा मी अपराध मानतो. आणि महाराज योगाच्या शक्तीनं ते स्वर्गात गेले, यमधर्माकडे गेले. धर्माकडे गेले आणि सांगितलं, धर्मा, मला ही जी शिक्षा भोगावी लागली, शुळावर बसावं लागलं 3 दिवस, हे कोणत्या कर्माचं फल दिलंयस तू? कर्म फलदाता तर तो आहे ना. यमानी यांचं रेकॉर्ड उकरलं. आता हेही तपश्चर्यानं मागच्या अनेक जन्मातलं त्यांना हे कळत होतं. आणि त्यांना कुठल्याच जन्मात अशा प्रकारचं आपण पाप केलेलं हे दिसत नव्हतं. पण मग यमाने दाखवलं ते. कारण जर आपल्याला भोगावं लागतंय तर ते आपल्याच कर्माचं काय आहे? फल आहे. आपण जे केलंच नाही ते कधी भोगावंच लागत नाही, लक्षात ठेवा. आपण जर पापच केलेलं नसेल तर आपल्यावर प्रतिकूल प्रसंग येणारच नाही. जर प्रतिकूल प्रसंग आलेला आहे तर आपण ते काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. पापाला कारणीभूत दुसरं कोणी नसतं, आपणच असतो. आपल्या दुःखाला कारण आपण आहे. आपल्यावर येणाऱ्या प्रतिकूलतेला कारण आपण असतो. भाऊ नाही, शत्रू नाही, शेजारी नाही, बायको नाही, पोरं नाही, कोणीच नाहीये दुसरं. आपण आहे, आपण. आणि मग त्यांना ते दाखवलंच ते सगळं की एका जन्मामध्ये मांडव्य ऋषींनी बाल्य अवस्थेमध्ये फुलपाखरू पकडलेलं होतं आणि काट्यानी त्याला काय केलाय? छेद केलेला दिसत होता. त्यांनी सांगितलं, महाराज, हे बघा, याचं हे फल आहे. त्यांनी सांगितलं की हे पाप ठीक आहे, दिसतंय मला, पण हे पाप मी बाल्य अवस्थेमध्ये केलेलं आहे. आणि 8 वर्षाच्या आत लहानपणामध्ये केलेली जी कृती आहे ती कृती पाप मानल्या जात नाही. धर्मशास्त्राप्रमाणे मानलं तरीही त्याचं फलही कसं असतं? सामान्य अशा प्रकारचं असायला पाहिजे होतं. एवढा मोठं शिक्षा तू ह्या कर्माकरता दिलेली आहेस, मी तुला शाप देतो, तुला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. दिला महाराज शाप. आणि त्या शापाच्या प्रभावाने धर्मराज या दासीच्या उदरी विदुराच्या रूपाने काय झालेले होते? जन्माला आलेले होते. पूर्वजन्मी भगवंताच्या भक्तीचे संस्कार होतेच. त्या संस्कारामुळे भगवंताविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं आहे. महाराज विदुर धर्माच्या बाबतीत अत्यंत विद्वान होते. विदुरांनी लिहिलेली नीती आजही आहे. अतिशय बुद्धिमान असल्यामुळं धृतराष्ट्रांनी मंत्री म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती.
धृतराष्ट्राचे विदुर काय होते? मंत्री होते. आणि कुठल्याही राजाच्या रोषाला न घाबरता योग्य अशा प्रकारचा सल्ला देण्याचं काम विदुर करत होते. असे मंत्री पाहिजे की त्यांनी आपण जर हे खरं सांगितलं तर ते रागावून आपल्याला शिक्षा करतील म्हणून खोटं सांगणारे मंत्री नाही पाहिजे. त्यांनी खरं सांगितलं पाहिजे. शिक्षा देईल असं समजत असताना सुद्धा त्यांनी काय त्याच्या हिताचं सांगितलं पाहिजे, खरं सांगितलं पाहिजे. विदुर तशा प्रकारचं सांगत होते. ज्याही वेळेला पांडवावर अन्याय होण्याचा प्रसंग त्यावेळेला विदुरांनी धृतराष्ट्राला सचेत केलेला आहे, सावध केलेला आहे. दुर्योधन करत असलेल्या अन्यायाचा पाडा धृतराष्ट्राच्या समोर सतत विदुर मांडत होते. हे माहीत असून की धृतराष्ट्राला दुर्योधन अतिशय प्रिय आहे. एक वेळेस तर महाराज विदुराला हाकलून दिलं धृतराष्ट्राने की प्रत्येक वेळेस तू दुर्योधनाचाच अशा प्रकारचा दोष सांगतोस. पांडवाचा पक्षपाती आहेस तू. पांडवावर तुझं प्रेम आहे, माझी पोरं तुला आवडत नाही, जा तू इथून. विदुर निघून गेलेले आहेत. पांडव वनामध्ये असतानाचा प्रसंग आहे. भीष्माला कळाल्यानंतर भीष्माने अतिशय कडे शब्दामध्ये निर्भत्सना ज्या वेळेला धृतराष्ट्राची केली, घाबरला धृतराष्ट्र आणि पुन्हा दूताला पाठवून विदुरांना बोलावून घेतलेले. अशा प्रकारचे हे विदुर अखंड भगवंताचं स्मरण करणारे, भगवंताचे निष्ठावंत अशा प्रकारचे भक्त असणारे, पण दासीपुत्र आहे. दासीपुत्र आहे. कधीही आपल्या या अधिकाराला ते विसरले नाहीत. बुद्धिमान असल्यामुळं, नीतीमध्ये पारंगत असल्यामुळं धृतराष्ट्रच काय पृथ्वीवरचा कोणताही राजा विदुराची अपेक्षा करत असे. पण विदुराने आपल्या अधिकाराचं कधीही उल्लंघन केलं नाही. ज्या वेळेला भगवान शांतीदूत होऊन हस्तिनापूरला गेलेले आहेत, दुर्योधनाने भगवंताच्या राहण्याकरता भोजनाकरता केवढा मोठा अट्टहास केलेला आहे, सगळ्यांना प्रसिद्ध आहे, माहीत आहे. भगवंतानी दुर्योधनाचं निमंत्रण स्वीकारलं नाही. धृतराष्ट्राचाही अतिथी भगवान बनले नाहीत. अनेकांनी भगवंतानी आपल्याकडे यावं अपेक्षा व्यक्त केली, पण निमंत्रण न देताही भगवान गेले. ते कोणाच्या घरी गेले? विदुराच्या घरी गेले. विदुराच्या दासीपुत्र आहे म्हणजे जन्मानी नीच आहे. दासीपुत्र जन्मानी नीच अशा प्रकारचे आहेत. आणि मंत्री असल्यामुळं राजाची श्रीमंती आणि मंत्र्याची सारखी थोडीच असते. ऐश्वर्याने अधिकाराने अशा प्रकारचे कमी आहेत. पण तरीही भगवंतानी त्याचं कुलही पाहिलं नाही, त्याचा अधिकार पाहिला नाही, त्यांचं ऐश्वर्य पाहिलं नाही. त्यांच्या ठिकाणी आपल्याविषयी असणारा भाव पाहिला, भाव. आणि भगवान विदुर काकाच्या घरी गेले. विदुर काकाच्या घरी तुकोबाराय लिहितात की दासी पुत्र असणारा विदुर, या विदुराच्या घरी त्यांनी कण्या खाल्ल्या. इकडं यांच्या भोजनाकरता दुर्योधनाने राजस्थानहून आचार्य बोलावलेले होते. महाराज नुसत्या गावरान तुपाच्या डब्याची ट्रक मागवलेली होती. काय काय अट्ठास, काय काय पक्वान्न केली असतील यांनी भगवंताच्या भोजनाकरता. तिकडं पाठ फिरवली आणि इकडं काय खाल्लं? कण्या खाल्ल्या. कण्या असं तुकोबाराय म्हणतात. भावे हे कदान खासी त्याचे घरी, अभक्ताच्या परी. अभक्ताचे प्रकार त्यांना. कन्या या शब्दाचा अर्थ कदान्न, पक्वान्न आणि कदान्न असे अन्नामध्ये दोन प्रकार.
जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी नाही का, तेलाची धारही नाही, हे कदान्न असतं. याला काय म्हणतात? कदान्न. आणि मग पुरणपोळी, गावरान तूप, जिलेबी, बासुंदी, हे सगळं कशात मोडलं जातं? पक्वान्नामध्ये मोडलं जातं. पक्वान्न. पक्वान्नाचं असं आहे महाराज, ते कोणी बी केलं तरी त्याला इटाळ नाही राहत. तुपामध्ये म्हणजे तळलेला असेल किंवा पाकामध्ये जर घोळलेला असेल तर त्याला सर्वसामान्य अन्नाला, पाण्यापासून तयार शिजवलेल्या वा भाजलेल्या अन्नाला जो विटाळ असतो तो त्या अन्नाला राहत नाही, खराबही होत नाही. पक्वान्न असेल तर ते खराब सुद्धा काय होत नाही. अशा प्रकारचं पक्वान्न सोडून दिलेलं आहे. 56 प्रकारचे भोग भगवंता करता त्यांनी तयार केलेले होते दुर्योधनानी. नाही. आणि इथं काय, अरे जो परस्पर कळालं विदुराला की भगवान आपल्या घरी येणार आहेत, आणि मग सगळीच गडबड झाली विदुराची. काहीच तयारी नाही ना, देव येणार आपल्याकडे जेवायला, तयारी काहीच नाही. म्हणून गायेमध्ये भगवंतानी आपल्या विदुराने बाजारातून केळी घेतलेली आहे, घरी गेलेले आहेत, मंडळीकडे केळी दिली आणि सांगितलं, हे पा मी सामान घेऊन येतो, भगवान आपल्याकडे जेवायला येणार आहेत, विशेष अशा प्रकारचं त्यांच्याकरता स्वयंपाक करायचा आहे, पण माझ्या अगोदर जर ते आलेस तर त्यांना घोंगडी टाक बसायला आणि केळी दे. बरं म्हटलं, ती भगवंतावर प्रेम करणारी. महाराज काका गेले ना, आले ना हे माझ्या काका, काकी धावत गेलेले आहेत, दरवाजा उघडलेला आहे भगवंताचं. ते त्रिभुवन सुंदर, ह्याचं महाराज सरड्यासारखं याचं आहे. एका क्षणात रूप काय करतो, बदलतो क्षणात. म्हणजे 10 माणसं त्याला पाहत असली तर 10ला 10 रूप दाखवतो बा, एकाच वेळेला वेगवेगळी. त्या काकीला असं काय रूप दाखवलं, असं काय रूप दाखवलं, काकी त्या रूपाच्या सौंदर्यामध्ये वृत्ती बुडून गेलेली आहे, सगळंच पुढचं विसरून गेले. या देवा, या देवा, या देवा आलेले. काकाने सांगितलं होतं घोंगडी टाक, घोंगडी टाकली, त्याच्यावर बसलेले काक, देव पुढं सारवलेलं ताजन त्याच्यात बसलेले आहेत, खाली ही घोंगडीवर बसली. काकाने सांगितलं होतं केळी दे, पण त्या वृत्ती त्या रूपामध्ये स्थिरावले असल्यामुळं व्यवहारात लक्ष नाही. आणि मग लक्ष व्यवहारात नसल्यावर काय व्यवहार सुईचा होतो असं वाटतं का तुम्हाला? तिनं ती केळी घेतलेली आहे, केळ मोडलेलं आहे, त्याच्यावरचे साल काढलेले आहे, गाभा आपल्या हातात टोरफल याच्याकडे दिलेलं आहे, ते खुशाल महाराज त्या स्टँडवरच्या शेळीसारखा गाडीत बसलेली माणसं भुका लागलेले असतात, ते केळे आणतात, मग केळ खातात आणि टरफल खाली टाकतात. ते खाली पडलं की शेळ्या तयारच असतात ते उचलायला. हा कुशाल टरफल खाऊ लागलेलं आहे. 2-3 टरफल खाल्ले असतील. तेवढ्यात काका आले, काकाने पाहिलेलं, देवाला खाली बसवलं, घोंगडीवर बसले, खाकरले महाराज. तिनं दचकून पाहिलं काकाला. काका दिसले की ते उठून घरात गेलेले. भगवंतानी नमस्कार केला, उठवला, हाताला धरून देवा. काकी भोळे तुझी, काय झालं म्हणे? खाली बसलो. मग याने पाहिलं, अरे मी खाली बसलो, म्हणजे याला तरी कुठं माहिती आपण खाली बसलो को, घोंगडीवर बसलो. घोंगडीवर बसवलेले आहे, काकाजवळ बसलेले आहेत, केळी सोललेले आहे, गाभा त्याच्याकडे दिलेला आहे, टरपल बाजूला ठेवलेलं आहे, त्याने घास खाल्लाय, जसं तोंड कसं तरी केलं. ते म्हणे काका का काकी देत होती त्या केळी संपल्या, काकी देत होती त्या केळी संपल्या का काय? काकाने डाकावर हात मारून घेतलाय. काकीनं केळी दिलीच नाही, याला टरफल दिलंय, टरफल. पण सांगतात की त्याच्यात जी गोडी आहे ही ह्याच्यात नाही. कारण देहाला विसरून देवावर प्रेम करण्यामध्ये जी देवाला गोडी असते ती देहाच्या आठवत नाही. असं कण्यासारखं कदान्न असल्या अशा प्रकारचं विदुराच्या घरी यांनी खाल्लेले. असा उंच नीच काही नेने भगवंत, दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी.
विदुराला मान्य नव्हतं की कौरव पांडवामध्ये युद्ध व्हावं. दशरथांनी आज्ञा दिल्यानंतर विदुराने मंत्रिपदाचा राजीनामा, स्वतः तीर्थयात्रेला गेलेले आहेत. विदुर पुन्हा आले नाही. आले ते पांडवांचा विजय मिळाल्यानंतर धृतराष्ट्रालाही सांगून वानप्रस्थ स्वीकारायला लावलेला आहे. घेऊन वनामध्ये गेलेले आहेत. मैत्रेय ऋषीकडून त्यांना ज्ञानाचा उपदेश प्राप्त झालेला आहे आणि विदुर काका काय झालेले आहेत, मुक्त झालेले आहेत. अशा प्रकारे परमात्मा आपल्या भक्ताकडे पाहत असताना केवळ त्याच्या ठिकाणचा भाव पाहतो. बाकी कुठलाही उंचपणा वा नीचपणा पाहत नाही. दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.